देश में बढ़ रही बलात्कारों की वारदातों से पूरा देश सख्ते में आ गया है। दिल्ली में हुए गैंगरेप की वारदात का पूरे देश में निषेध किया जा रहा है। युवक और युवतियां सड़क पर उतरकर इसका विरोध कर रहे हैं। शुक्रवार को शेकाप शिवसेना, बीजेपी तथा आरपीआई गठबंधन द्वारा पनवेल में मोर्चा निकाला गया। इस मोर्चा में महिलाओं के साथ साथ युवतियां बड़ी संख्या में शामिल हुई थी। इस मोर्चा का शुभारंभ छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को माल्यार्पण कर किया गया। इस दौरान विधायक विवेक पाटिल, बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाला साहब पाटिल, शेकापक्ष के कार्यालयीन सचिव काशीनाथ पाटिल, महिला आघाड़ी की तालुका अध्यक्षा गुलाबताई पाटिल, पनवेल तालुका अध्यक्षा श्वेता बहिरा, उरण तालुका अध्यक्षा सोनिया मयेकर, आरपीआई महिला तालुका अध्यक्षा दर्शना भड़ांगे, बीजेपी की पूर्व नगर सेविका कल्पना राउत, पूर्व महिला आघाड़ी अध्यक्षा माधुरी गोसावी आदि गणमान्यों सहित गठबंधन के नगर सेवक, नगर सेविका तथा युवतियां एवं महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। यह मोर्चा शिवाजी चौक से प्रांत कार्यालय तक निकाला गया, जहां मोर्चा में शामिल युवतियों ने जमकर नारेबाजी की। फांसी दो, फांसी दो, बलात्कारियों को फांसी दो, फांसी दो, फांसी दो, बलात्कारियों को फांसी दो। बचाओ बचाओ लड़कियों को बचाओ, बचाओ बचाओ लड़कियों को बचाओ। जस्टिस वी वांट जस्टिस, वी वांट जस्टिस, वी वांट जस्टिस। होनी भी अपना नहीं नारी है, आज हमारी बारी है, अपना नहीं नारी है, आज हमारी बारी है। यह मोर्चा प्रांत कार्यालय के पास सभा में तब्दील हुआ। इस दौरान प्रांत अधिकारी को एक ज्ञापन सौंपा गया। इस ज्ञापन के बारे में नगर सेविका अनुराधा ठोकल ने उपस्थितों को जानकारी दी और महिला और युवतियों को सुरक्षा देने की मांग की। आम्ही प्रांतांना भेटल्यानंतर त्यांच्याकडे आम्ही प्रमुख मागण्या अशा केलेल्या आहेत की जे कोणी बलात्कारी गुन्हेगार असतील त्यांना फाशीच्या शिक्षेच्या व्यतिरिक्त दुसरी कुठली शिक्षा असू नये, अशा गुन्हेगारांना बुरखे घालून दाखवण्यात येऊ नये, तर त्यांचे चेहरे समाजासमोर यायला पाहिजेत, ही एक आमची प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर महिलांसाठी एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू झाली पाहिजे, म्हणजे शीघ्र संपर्क कक्ष अशा पद्धतीचा कक्ष सुरू झाला पाहिजे। जर का एअरटेल सारख्या कंपन्या आपल्याला जर संपर्क हेल्पलाईन देत असतील तर शासन महिलांसाठी अशी हेल्पलाईन का सुरू करू शकत नाही, तर तशा पद्धतीची हेल्पलाईन एक सुरू करावी अशी एक आमची मागणी आहे। वही जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड ने कांग्रेस सरकार का निषेध किया। माझं मन असं बोलतं की 48 तासामध्ये 9 महिलांवर अत्याचार झाले आहेत, तरी सरकार बसून करतंय काय? काय करतंय ते बसून? देशात आणि राज्यात महिलांवर अत्याचार वाढतच चाललेले आहेत। या महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांना सत्तेतून घालवायलाच पाहिजे। आम्ही महिलांना संपूर्ण महिलांना एकजूट करू आणि त्या आराधनाचा असा किस काढू जो आमच्या हातात जो भेटेल त्याचा किस काढल्याशिवाय राहणार नाही। कारण महिला एवढ्या चौताळून निघाल की त्यांच्यावर एवढे अन्याय अत्याचार होत चालले आहेत आणि देश स्वतंत्र झाल्याशिवाय आमच्या महिलांना स्वतंत्र म्हणून मिळतच नाही। मग या सत्तेत राहणाऱ्यांना, महाराष्ट्र सत्तेमध्ये राहणाऱ्यांना यांचा उपयोग काय? हे कशासाठी राज्य चालवत आहेत? जर महिलांची जर ती सुरक्षा बाळगत नाही तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार काय? इस दौरान मोर्चा में शामिल युवतियों ने भी बलात्कार की वारदातों पर अपना आक्रोश जाहिर किया। एक स्त्री होने का सबूत दिया, आज एक स्त्री को अपने स्त्री होने का सबूत देना पड़ता है। हाल ही में आज दिल्ली में जो कुछ हुआ, एक लड़की के साथ, एक लड़की, माँ बाप सोचते हैं कि एक लड़की को 7 बजे अपने घर आ जाना चाहिए, लड़का कहीं भी फिरता है। ये सवाल आज हमारे लिए बहुत जरूरी है। आज एक लड़की, अरे आज कल्पना चावला, सुनीता विलियम्स आसमान छू रही, इंदिरा गांधी, भारत की पंतप्रधान जी ने पाकिस्तान का बांग्लादेश और पाकिस्तान विभागीकरण करा, वो भी एक महिला थी। सिंधुदाई सपकाळ, वो भी तो एक महिला थी। अब आज हमें जरूरत है, हमें साबित करके दिखाना है कि हम भी किसी से कम नहीं। आज की नारी सब में हारी, आज की नारी सब में हारी, आज की नारी सब में हारी। भ्रूण हत्या बंद करा। मला तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला बायको चालते, पोरांना फिरवायला गर्लफ्रेंड चालते, पण मुलगी का नको? असं म्हणतात की मुलगा हा वंशाचा दिवा असतो। आपण खूप पूर्वीपासून ऐकत आलोय मुलगा हा वंशाचा दिवा असतो, पण मी म्हणते मुलगी आपण सगळ्याजणी त्या दिव्यातल्या जळणारी वात असतो। मला एकच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना की प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करायची असते। आणि आजपासून आपण सगळ्यांनी असा निश्चय करूया की आपल्या घरात, आजूबाजूच्या परिसरात असं कुठेही गैरप्रकार
अधिकार, हक्क याच्यासाठी सतत लढाया तयार राहूयात, एकत्र संघटित, एवढंच म्हणावं वाटतंय. थँक्यू. मोर्चा के बाद महिला आघाड़ी की पूर्व अध्यक्ष माधुरी गोसावी से हमारे प्रतिनिधि ने बातचीत की. आपण बघतो की दिल्लीत जे प्रकरण झालं पनवेलमध्ये 13 वर्षांपूर्वी बलात्कार करण्यात आला, त्याबद्दल पनवेलला जो बलात्कार झाला तेव्हा सुद्धा मी सुद्धा साक्षीदार आहे, कारण मी पोलीस मित्र असल्यामुळे मी सुद्धा त्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत होती आणि ती पीडित महिला तिची सर्व केस वगैरे गेली. फक्त मला एकच सांगणं आहे की जी पोलीस यंत्रणा आहे ती सुद्धा वाढवली पाहिजे आणि ज्या महिला आहेत, जे महिला आता ज्या मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे ज्या महिलांना जे प्रश्न पीडित मुलीला विचारले जातात हे महिला पोलिसांनीच विचारलं पाहिजे. कारण जेंट्स असतात ते काही विचित्र विचारतात, त्याच्यामुळे ती महिला एकतर घाबरलेली असते, अगोदर तिच्यावर तो अन्याय झालेला असतो आणि त्याच्यात ती काय बोलणार, त्याच्यामुळे ते घाबरत. म्हणून हे प्रश्न जे असतात हे महिला अधिकारी अगर महिला ज्या दक्षता कमिटीवर आम्ही आहोत आमच्यासमोर विचारावं अशी आमची एक नम्र विनंती आहे. आणि आम्ही सरकारचा निषेध ह्याच्यासाठी करत आहोत कारण आम्ही जेव्हा आजतक लावलं, झी न्यूज लावली की पहिली बातमी येते महिलावर बलात्कार. आता नाशिकला सुद्धा महिला बलात्कार झाला, दिल्लीला झालं, आपल्या पनवेलला झालं. म्हणजे हे चाललंय काय? मग महिला 50% आरक्षण देऊन काही उपयोग नाही आहे. जर आरक्षण दिलं तर मग संरक्षण का नाही महिलांसाठी? त्यासाठी आम्ही हा सर्व महिला महायुतीतर्फे आम्ही मोर्चा आणून आम्ही रस्त्यावर उतरलो आणि एवढ्यावर सुद्धा आम्ही थांबणार नाही. जर ह्याच्यापुढे आम्हाला तीव्र आंदोलन जरी छेडायला लागलं तरी आम्ही येऊन तहान किंवा आमची काही तब्येत वगैरे काही बघणार नाही, भूक बघणार नाही. आम्ही महायुतीतर्फे रोडवर सुद्धा उतरण्यास तयार आहोत.